फक्त कोल्हापूरच नव्हे तर राज्यासह देशाचं लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे खासदार शाहू महाराज छत्रपतींनी विजय मिळवला। तर आता कोल्हापूरकरांना त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत पाहूयात। आता जे खासदार आलेत त्यांनी पहिल्यांदा कोल्हापूरमध्ये एखादा नवीन प्रोजेक्ट आणावा जेणेकरून इथल्या मुलांना रोजगार मिळेल। कोल्हापूरकडे जेवढे कॅलिबर आहे, टॅलेंट आहे, त्याला वाव दिला पाहिजे। दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जी रेल्वे, सावंतवाडीला रेल्वे कधी जोडली जाणार त्याकडे बघितलं पाहिजे। रेल्वेचा एक प्रश्न बरेच वर्ष रेंगाळत पडलेला आहे। कोकण रेल्वे कोकण जोडायची आपल्या कोल्हापूरला, तो एक प्रश्न आहेच। आणि दाभोळगाव कॉर्नर ते राजारामपुरी उड्डाणपूल पादचाऱ्यांना इतका त्रास आहे ते कित्येक वर्ष तो पडला। आता तर इतकं धोकादायक आहे ते लवकरात लवकर त्यांनी मार्गी लावावा। जी उपनगर सुरू होता तिथं रस्त्याची एवढा मोठा प्रॉब्लेम आहे की अपघाताचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे। त्यामुळे रस्ते चार पदरी करणे, जशी पुणे मेट्रो सिटी आहे त्या पद्धतीने कोल्हापूर शहराचा विकास करणे, त्याचबरोबर आपलं जे सीपीआर हॉस्पिटल आहे ते ह्या ठिकाणाहून शेंडा पार्कामध्ये हलवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। तो एक कोल्हापूर खासदार म्हणून त्यांनी रद्द करावा। पंचगंगा जे प्रदूषण आहे ते प्रदूषण अतिशय वाढत चाललेलं आहे आणि ते प्रदूषणावरती काहीतरी उपाययोजना राबवाव्यात, कारण हा विषय खूप प्रलंबित पडलेला आहे खूप वर्षापासून। आणि पाणी जर बघितलं तर पूर्ण हिरवेगार पाणी आहे, मासे वगैरे मरून पडलेले असतात। वर्षातून 5-5, 6-6 वेळा अशा घटना घडतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।